शिवसेना युवा सेनेकडनं ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या विरोधात आता या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। ठाण्यातील मनोरुग्णालय या ठिकाणी थेट आता त्यांच्या नावाने जो आहे तो या ठिकाणी केस पेपर काढत दाखल करावा असं त्यांची मागणी आहे। राजन विचारे यांनी 2 दिवसापूर्वी सैनिकांना मारले म्हणून उपकार केले का, अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याच्या नुसार त्यांनी आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। युवा सेनेचे नितीन लांडगे असतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आता रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि याच ठिकाणी ते पत्र घेऊन थेट आता ते चाललेले आहेत। त्यामुळे नक्कीच कुठंतरी आता या ठिकाणी पाहायला गेलं तर पदाधिकाऱ्यांना रोखण्याचं देखील काम या ठिकाणी केलं जात आहे आणि याच ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एकंदरीत नितीनजी, कशा प्रकारचं निवेदन तुम्ही द्यायला चालले, कशा प्रकारचं तुमचं आंदोलन या ठिकाणी? नाही, तुम्ही बघतायत की कालच आपल्या भारतीय जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काश्मीरमध्ये जो भ्याड अतिरेकी हल्ला झाला होता त्याचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना कंठस्थानी पाठवलेला आहे। त्यांचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान आहे, परंतु कुठेतरी राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून राजन विचारे यांनी जे खालच्या पातळीचं वक्तव्य काल आपल्या भारतीय सैनिकांबद्दल केलं, त्यांनी असं म्हटलं की बाबा तुम्ही काय आमच्यावर मेहरबानी केली का अतिरेक्यांना मारून? तर मला त्यांना तेच सांगायचं की होय, आपल्या सैनिकांनी ही मेहरबानीच केलेली आहे। माझ्या मते कुठेतरी लोकसभा आणि विधानसभामध्ये जो जाणून पराभव झालेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं मानसिक संतुलन बिघडत चाललेलं आहे आणि कुणावर टीका करावी आणि कुणावर टीका करू नये ह्याचं ताळतळमे आता त्यांना कळत नाहीये। त्यामुळे ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आज आम्ही एक बेड रिझर्व करण्यासाठी युवा सेनेचे पदाधिकारी इकडे चाललेलो आहोत आणि येणाऱ्या काळांमध्ये त्यांच्याकडे जो उपचाराचा खर्च असेल तो आम्ही सर्व युवा सेना इकडे करणार आहोत। त्याच्यासाठी आभार देखील मानले आपला सैनिकांचे ट्विट करत, काय एकंदरीत प्रक्रिया त्यांची? त्यांच्यावर टीकाची जेव्हा झोड उठली तेव्हा त्यांनी ते कुठेतरी सावरासावर करण्यासाठी ट्विट केलेलं आहे। माझ्या मते आज तुम्ही राजकारण जर करायचं म्हटलं, तुम्हाला जर मीडियाच्या मध्ये प्रकाश झोतातच यायचं असेल तर तुम्ही नागरिकांचे प्रश्न, ठाणेकरांचे प्रश्न आज तुम्ही सोडवायला हवेत। कुठेतरी मीडियामध्ये येण्यासाठी कुठेतरी असं चुकीचं स्टेटमेंट करायचं आणि स्टेटमेंट पण कुणावर करतायत तुम्ही? आज जे जवान भारताची रक्षणासाठी आपल्या परिवाराला लांब ठेवून, आपल्या परिवाराला कुठेतरी त्यांचा लांब ठेवून आज 24 तास आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी सक्षम आहेत, त्यांच्या बद्दल तुम्ही असं हे चुकीचं वक्तव्य करतायत, तर हे राजकारण आता ठाणेकर जनता असेल किंवा महाराष्ट्रातली जनता असेल हे खपवून घेणार नाही आणि त्यामुळे आज जे मानसिक संतुलन बिघडत चाललेलं आहे त्याच्यासाठी आम्ही आज ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये चाललेलो आहोत। काय वाटतं त्यांनी या वक्तव्यासंदर्भातला त्यांची माफी मागावी, काय मागणी करत? आता जे वक्तव्य राजन विचारांनी केले ते एकदम लज्जास्पद आहेत। त्या वक्तव्यामुळे संपूर्ण भारतवासियांचा अपमान केल्यासारखं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। ते खासदार राहून गेलेले आहेत, त्यांना कळलं पाहिजे की कुठल्या गोष्टीबद्दल बोलावं आणि कुठल्या गोष्टीबद्दल बोलू नये। जे दिवस रात्र आपल्या सर्व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी जे काम करतायत, जे लढा देत आहेत, अशा लोकांबद्दल बोलणं हे खरंच लज्जास्पद आहे। त्यांनी संपूर्ण देशवासियांची, संपूर्ण नागरिकांची, सैन्य दलाची, सर्वांची जाहीर माफी मागितली पाहिजे की त्यांनी हे जे वक्तव्य केलं ते एकदम निकृष्ट दर्जाचं आहे, लज्जास्पद आहे, जेणेकरून सर्व देशवासियांचे मनं दुखावले आहेत। त्यांना खरंच कळलं पाहिजे त्यांचं असं काय कर्तृत्व आहे की त्यांनी सैन्याबद्दल बोलावं। हे राजन विचारांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे की मी काय बोलतोय आणि काय नाही, याचंच त्यांनी खरंच माफी मागितली पाहिजे, सर्व माफी मागितली पाहिजे म्हणत। आपली ताई, काय हातात आहे नक्की, कशा प्रकारचा फॉर्म जो आहे तो तुम्ही तिकडे घेऊन चाललात, कशा प्रकारचं त्यात नोंदणी करण्यात आलेली आहे? त्यांनी जे आपल्या भारतीय सैन्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे की अतिरेक्यांना मारून त्यांनी काय मेहरबानी केली का, अक्षरशः लज्जास्पद त्यांचं हे वक्तव्य आहे। कारण की अतिरेकी म्हणजे त्यांच्या जीवाची बाजी लावून ते आपलं सीमेचं रक्षण करतात, भारताचं रक्षण करतात। हा केवळ फक्त सैन्याचा अपमान तर आहेच, पण संपूर्ण भारतवासियांचा देखील त्यांनी अपमान केलेला आहे। एक खासदार म्हणून ते दिल्लीमध्ये 10 वर्ष त्यांनी हे केलेलं आहे संसदेमध्ये, पण तरी पण अशा व्यक्तीने जर हे वक्तव्य असेल तर खरंच त्यांनी भारतीय सैन्याची माफी मागणं गरजेचं आहे। त्यांचं असंही देखील म्हणणं आहे की ऑपरेशन सिंदूर असेल या महादेव अशा प्रकारचं ऑपरेशन जे आहे ते नाव जे धार्मिक नाव दिलं जातं ते कुठेतरी चुकीचं आहे, अनेक नावं देखील दिली पाहिजे। विरोधाला ना त्यांना विरोध करायचा आहे म्हणून ते काहीही विरोध करतायत। त्यांना आता खरंच एक मानसिक उपचाराची गरज आहे। एक कुठेतरी आपण चांगलं काहीतरी
आपलं मी याच्यावर राजकारण करणार नाही किंवा राजकारणाबद्दल खरंच बोलणार नाही, पण ते समोरून राजकारण करतायत. जर भारतीय सैन्य काहीतरी चांगलं करतंय, जर अतिरेक्यांना मारतंय, तर त्याच्याबद्दल त्यांनी उलट चांगलं त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा होता, तर ते असं बोलताय. आता रिझर्व्ह बेड आम्ही रिझर्व्ह करायला जातोय, त्यांचा केस पेपर काढायला जातोय, त्याचा संपूर्ण खर्च हा युवा सेना करणार आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर युवा सेनेकडनं आता माजी खासदार ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्या विरोधात आता पाहायला गेलं तर युवा सेना एकवटलेली आहे आणि त्यांचा निषेध करत आता मनोरुग्णालयामध्ये या ठिकाणी त्यांच्या नावे एक रिझर्व्ह बेड करणार असल्याचं त्यांनी माहिती दिली. मात्र येणाऱ्या काळात त्यांनी माफी मागावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मात्र या संदर्भातला आता लढाई पुढे कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.